नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TAT बद्दल आले एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर बघूया व्हिडिओमधून। व्यवस्थापनासाठी उमेदवारांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या नियोजनाबाबत आवश्यक सूचना। TAT 2022 दुसरा टप्पा। पहिला आहे मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या व्यवस्थापकांनी शिक्षक, शिक्षण सेवक या पदासाठीची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 25/6/2025 रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे। या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार ज्या उमेदवारांनी आपल्या व्यवस्थापनाकरिता मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेली आहे त्या उमेदवारांसाठी मुलाखतीचे नियोजन करावयाचे आहे। उमेदवारांसाठीचे शेड्यूल इंटरव्ह्यू कार्यवाही पवित्र पोर्टलवर केल्याशिवाय व्यवस्थापनाला निवडीची कार्यवाही करता येणार नाही व याची सर्व व्यवस्थापकांनी नोंद घ्यावी। व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलवर खालीलप्रमाणे कार्यवाही करावी। व्यवस्थापनाने लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकंट इंटरव्ह्यू स्टेटस मेनू अंतर्गत शेड्यूल इंटरव्ह्यू यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट राऊंड या ड्रॉप डाऊनमधून फेस टू रेग्युलर राऊंड निवडावा। त्यानंतर सिलेक्ट एज्युकेशन लेवल यावर क्लिक करून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय यापैकी स्तर निवडावा। त्यानंतर सिलेक्ट ॲड टाईप मधून आपले पद निवडावे। त्यानंतर सिलेक्ट मीडियममधून पदाचे माध्यम निवडावे। पोस्ट या मेनूमधून पोस्ट निवडावी। यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट टाईपमधून विषय निवडावा। यानंतर मुलाखतीचे नियोजनानुसार आपण मुलाखतीचा दिनांक व स्थळ नमूद करावे। यानंतर सर्च या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्या व्यवस्थापनाकडे मुलाखतीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या संपूर्ण तपशिलाची यादी दिसेल। यानंतर उमेदवारांच्या यादीतील सिरियल नंबर या कॉलमपूर्वी असणाऱ्या चेकबॉक्सला क्लिक करून शेड्यूल इंटरव्ह्यू या बटणावर क्लिक केल्यानंतर उमेदवाराचा तपशील पॉपअपमध्ये दिसेल। तसेच येथे येस आणि नो अशी दोन बटणे दिसतील। येथे येस या बटणावर क्लिक केल्यानंतर लगेच उमेदवारास आपण नियोजित केलेल्या मुलाखतीच्या दिनांक व स्थळ याबाबत SMS प्राप्त होईल। व्यवस्थापनास मुलाखतीच्या नियोजनात बदल करणे आवश्यक वाटल्यास उपरोक्त क्रमांक 3 मध्ये नमूद केलेली कार्यवाही पुन्हा नव्याने करावी लागेल। मात्र सदरची कार्यवाही नव्याने करतेवेळी शेड्यूल इंटरव्ह्यू ऐवजी री-शेड्यूल इंटरव्ह्यू यावर क्लिक करून वरीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबावी लागेल। उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म मेनू अंतर्गत ॲप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या ड्रॉपडाऊनमधून विथ इंटरव्ह्यू मेनू निवडावा। त्यानंतर सिलेक्ट राऊंड या ड्रॉपडाऊनमधून फेस टू रेग्युलर राऊंड यानंतर सबमिटवर क्लिक करावे। यानंतर व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या व्यवस्थापनांची नावे व त्यांची नियोजित केलेल्या मुलाखतीची स्थळ व मुलाखतीचा दिनांक दिसेल। व्यवस्थापनाने मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही करून उमेदवाराची अंतिम निवड विहित मुदतीत करावी। याबाबतच्या सूचना यापूर्वी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। तर हे होती व्यवस्थापकांसाठी व उमेदवारांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या नियोजनाबाबत आवश्यक सूचना। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून व्हिडिओचा फायदा इतर लोकांना देखील होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।